माणसाने प्राण्यांची शिकार करून खाण्याऐवजी पेरून खाण्याची सुरुवात केली. तिथूनच खऱ्या अर्थाने मानवी संस्कृती आणि शेती संस्कृतीचा उदय झाला, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी व विचारवंत प्राध्यापक इंद्रजित भालेराव यांनी केले. वाशिम येथील आत्मा केंद्रात आयोजित वाशिम वासंतिक व्याख्यानमाला 2026 अंतर्गत शोध कृषी संस्कृतीचा या विषयावरील दुसऱ्या पुष्पात ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नाच कांबळे बाबाराव मुसळे यांच्यासह अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा प्रामुख्याने उपस्थित होते. प्राध्यापक भालेराव यांनी प्राचीन लोक परंपरा, वेद, रामायण, महाभारत, संत साहित्य आणि कृषी ग्रंथांच्या आधारे शेतीचा समृद्ध इतिहास मांडला. त्रिशूलाचे तिफणीत झालेले रूपांतर, बसव्या बैलाची परंपरा आणि प्राचीन काळातील कर्ज व कर पद्धती यावर त्यांनी रंजक प्रकाश टाकला. दक्षिण भारतातील संत तिरुवल्लुवर यांच्या कुराळ ग्रंथाचा संदर्भ देत शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले तर जगाला जगणे अवघड होईल, हा संदेश त्यांनी दिला. तसेच गाथा सप्तशती, ज्ञानेश्वरी व तुकाराम महाराजांच्या अभंगांतील शेतीचे संदर्भही त्यांनी स्पष्ट केले. या अभ्यासपूर्ण व्याख्यानाला अधिकारी, शेतकरी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अशा नवनवीन बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी.